नमस्कार, मूकबधिरांच्या बातमीपत्रात आपलं स्वागत। मी रेश्मा साळुंखे धामणकर आणि माझ्यासोबत आहे सोनिया शर्मा। पंतप्रधान मोदींनी गुजरात दौऱ्यात देशाला 5 नवीन एम्स भेट म्हणून दिले। त्यासोबतच गुजरातसाठी 52,000 कोटी रुपयांच्या अनेक योजनांचं उद्घाटन आणि पायाभरणीही केली। त्यांनी द्वारकेत सुदर्शन सेतू पूल देशाला अर्पण केला। त्यामुळे द्वारका मंदिरात येणाऱ्या भाविकांना लाभ होणार आहे। या दरम्यान मोदींनी द्वारकेच्या समुद्रात डुबकी मारून समुद्रातील द्वारका शहर पाहिलं। लोकसभा निवडणूक जिंकण्यासाठी समाजवादी पक्ष आणि अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस। काँग्रेस पक्ष एकत्र आलेत। आग्र्यामधील काँग्रेसच्या भारत जोडो न्याय यात्रेत अखिलेश यादव आणि राहुल गांधी एकत्र दिसले। दोन्ही नेत्यांनी हात वर करून लोकांना अभिवादन केलं। अखिलेश यादवांनी या दरम्यान प्रेमाच्या दुकानाचा उल्लेख केला। न्याय यात्रेत समाजवादी पक्ष आणि काँग्रेसच्या समर्थकांची मोठ्या संख्येनं गर्दी बघायला मिळाली। दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला। भाजपनं दिल्लीला उद्ध्वस्त करण्याचं काम केल्याची टीका केजरीवालांनी केली। तसंच आगामी लोकसभेत इंडिया आघाडीचा विजय होईल असा दावाही त्यांनी केला। इंडिया आघाडी दिल्लीच्या लोकांसाठी काम करत असल्याचं त्यांनी सांगितलं। पंतप्रधान मोदींनी मन की बात कार्यक्रमात जनतेला संबोधित केलं। यात मोदींनी महिला शक्तीवर भर दिला। तसंच देशाच्या विकासात महिलांच्या योगदानाचंही कौतुक केलं। कार्यक्रमात मोदींनी महिला दिनाचा उल्लेख करत देश 8 मार्चला महिला दिन साजरा करणार असल्याचं सांगितलं। महिला दिवस हा स्त्री शक्तीला अभिवादन करण्याचा दिवस आहे। तसंच आचारसंहितेमुळे पुढील 3 महिने मन की बात कार्यक्रम होणार नसल्याचं ते म्हणाले। निवडणूक तयारी संदर्भात विविध राज्यातील भाजप नेत्यांची बैठक घेण्यात आली। यूपी कोर कमिटीच्या बैठकीत गमावलेल्या 14 जागांवर सविस्तर चर्चा झाली। बैठकीत भाजपनं गमावलेल्या 14 जागांवर उमेदवारांची नावंही निश्चित केली। याची घोषणा पुढच्या आठवड्यात होऊ शकते। तर निवडणुकीच्या आधीच बसपा खासदार रितेश पांडे यांनी भाजपत प्रवेश केला। उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी पेपरफुटी प्रकरणी आरोपींना इशारा दिला आणि कठोर कारवाईचे संकेत दिले। हवालदार भरती परीक्षेच्या पेपर लीक प्रकरणात धडक कारवाई करत आरोपी नीरज यादवला पोलिसांनी अटक केली। तसंच पेपर लीक प्रकरणात आणखी मोठ्या कारवाईच्या तयारीला सुरुवात झाली आहे। यासाठी एसटीएफने मदत करणाऱ्यांची यादी तयार केली आहे। तसंच पेपर लीक करणाऱ्यांचीही यादी तयार करण्यात आली आहे। मूकबधिरांच्या या विशेष बातमीपत्रात आज इतकंच।